नमस्कार मित्रांनो, आज आपण 12वी केमिस्ट्री या सब्जेक्टमधील फिजिकल सेक्शनचा जो सेकंड चॅप्टर आहे सोल्युशन्स या चॅप्टरचा आपण स्टडी करणार आहे। तर सोल्युशन्स या चॅप्टरचा स्टडी करत असताना सुरुवातीला आपण सोल्युशन्स या चॅप्टरमधील काही बेसिक टर्मचा स्टडी करणार आहे। तर पहिल्यांदा आपण सोल्युशन या चॅप्टर मधील बेसिक टर्म म्हणजे मिक्सचर याचा स्टडी करणार आहे। मग मिक्सचरचा स्टडी करत असताना ऍक्च्युअल मिक्सचर म्हणजे काय असणार आहे तर सिंपली तुम्ही या ठिकाणी पाहू शकता डेफिनेशन दिलेले आहे। द मिक्सचर इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 or more सबस्टन्सेस। मिक्सचर आपण कोणाला म्हणणार आहे तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्सच्या कॉम्बिनेशनला आपण काय म्हणणार आहे मिक्सचर म्हणणार आहे। अजून एक गोष्ट याच्यामध्ये महत्वाची आहे की कोणतंही मिक्सचर तयार करण्यासाठी मिनिमम किती कंपोनंट अपेक्षित आहेत तर 2 कंपोनंट। कोणतंही मिक्सचर तयार करण्यासाठी त्यामध्ये कमीत कमी 2 कंपोनंट असणं गरजेचं आहे, ठीक आहे। आणि जास्तीत जास्त 2 पेक्षा जास्त कितीही कंपोनंट या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता। एक्झाम्पल पहा मिक्सचरचं, एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस। एअर मध्ये काय असणार आहेत नंबर ऑफ गॅसेस असणार आहेत, ठीक आहे। आणि त्या गॅसेस जे एकमेकात कंबाईन झालेले असणार आहेत एअर मध्ये त्यालाच आपण काय म्हणणार आहे मिक्सचर म्हणणार आहे। त्याचबरोबर सेकंड एक्झाम्पल आहे रॉक इज अ मिक्सचर ऑफ मिनरल्स। रॉक हे सेकंड एक्झाम्पल आहे। तर रॉक मध्ये काय असणार आहेत नंबर ऑफ मिनरल्स असणार आहेत। तर रॉक हे मिनरलचं मिक्सचर असणार आहे। तर पुन्हा एकदा पहा, आपण पहिल्यांदा कन्सेप्ट स्टडी करतोय मिक्सचर। तर मिक्सचर म्हणजे काय आहे 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्स काय आहे कॉम्बिनेशन आहे। एक्झाम्पल काय आहे तर एअर आहे, त्याचबरोबर रॉक आहे। यानंतर सेकंड जो पॉइंट आहे तो आहे टाइप ऑफ मिक्सचर। या ठिकाणी पाहू शकता तुम्ही सेकंड जो पॉइंट आहे तो आहे टाइप्स ऑफ मिक्सचर। तर मिक्सचरचे टोटल 2 टाइप आहेत। त्यापैकी पहिला जो टाइप आहे तो आहे होमोजिनियस मिक्सचर आणि दुसरा जो टाइप आहे तो आहे हेट्रोजिनियस मिक्सचर। आता या दोन्ही टाइप मध्ये डिफरन्स काय आहे पहा। होमोजिनियस मिक्सचर मध्ये असणारे कंपोनंट हे युनिफॉर्म असणार आहेत। म्हणजे होमोजिनियस मिक्सचर मध्ये आपण या ठिकाणी सांगू शकतो मिक्सिंग ऑफ कंपोनंट्स इज युनिफॉर्मली। म्हणजेच या होमोजिनियस मिक्सचर मध्ये असणारे कंपोनंट हे युनिफॉर्म असणार आहेत। युनिफॉर्म म्हणजे एक्झॅक्ट कसे तर या डायग्राम मध्ये तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी पाहू शकता होमोजिनियस मिक्सचर। तर यामध्ये बघा पिंक कलरचा हा पार्टिकल आहे, त्यानंतर ब्ल्यू कलरचा आहे, पिंक कलरचा आहे, ब्ल्यू कलरचा आहे। मग हे जे कंपोजिशन आहे या कंपोजिशनला आपण म्हणणार आहे होमोजिनियस कंपोजिशन, कारण हे कंपोजिशन कसं आहे युनिफॉर्म आहे। पण सेकंड जो टाइप आहे हेट्रोजिनियस, तर हेट्रोजिनियस याच्यामध्ये बघा जे कंपोनंट आहेत त्या कंपोनंटचं मिक्सिंग हे नॉन युनिफॉर्म आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पिंक कलरचे हे कंपोनंट आहेत, त्याचबरोबर ब्ल्यू कलरचे कंपोनंट आहेत। तर हे एकमेकांमध्ये मिक्स झालेले नाहीत। म्हणजे या ठिकाणी होमोजिनियस मध्ये जे कंपोनंट आहेत हे युनिफॉर्मली एकमेकांमध्ये मिक्स झालेले आहेत, एकसारखे मिक्स झालेले आहेत, चांगले मिक्स झालेले आहेत। पण हेट्रोजिनियस मिक्सचर मध्ये हे कंपोनंट युनिफॉर्मली मिक्स झालेले नाहीत। तर या ठिकाणी असे मिक्सचरचे 2 टाइप आहेत। पहिला टाइप आहे होमोजिनियस मिक्सचर आणि दुसरा टाइप आहे हेट्रोजिनियस मिक्सचर। होमोजिनियस मिक्सचर मध्ये असणारे सर्व कंपोनंट हे युनिफॉर्म मध्ये असणार आहेत, तर हेट्रोजिनियस मध्ये असणारे कंपोनंट हे नॉन युनिफॉर्म मध्ये असणार आहेत, ठीक आहे। तर हा झाला सेकंड पॉइंट मिक्सचर। पुन्हा एकदा पहा मिक्सचरचे 2 टाइप होमोजिनियस मिक्सचर आणि हेट्रोजिनियस मिक्सचर। होमोजिनियस मिक्सचर यामधील असणारे कंपोनंट ते कंपोनंट
होमोजिनियस मध्ये कसे असणार आहेत, युनिफॉर्मली असणार आहेत. हेट्रोजिनियस मिक्सचर मधील कॉम्पोनंट कसे असणार आहेत, नॉन युनिफॉर्म असणार आहेत. या डायग्राम वरून तुमच्या ते लक्षात आलं असेल. यानंतर आपण जो स्टडी करणार आहे तिसरा पॉइंट तो आहे होमोजिनियस मिक्सचर. कोणता आहे, होमोजिनियस मिक्सचर आणि त्याचे टाईप. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता होमोजिनियस मिक्सचर आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द साइज ऑफ देअर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. म्हणजे होमोजिनियस मिक्सचरचं पुन्हा क्लासिफिकेशन केलेलं आहे आणि होमोजिनियस मिक्सचरचं ते क्लासिफिकेशन करत असताना त्या मिक्सचरचं क्लासिफिकेशन कशावरती डिपेंड आहे, तर त्या मिक्सचरमध्ये असणाऱ्या कॉम्पोनंटच्या किंवा त्या मिक्सचरमध्ये असणाऱ्या पार्टिकलच्या साईजवरती होमोजिनियस मिक्सचरचे या ठिकाणी 3 टाईप दिलेले आहेत. पहा, होमोजिनियस मिक्सचरचं पुन्हा क्लासिफिकेशन केलेलं आहे आणि ते क्लासिफिकेशन कशावरती डिपेंड आहे, तर त्या मिक्सचरमध्ये असणाऱ्या पार्टिकलच्या साईजवरती केलेलं आहे. मग या ठिकाणी होमोजिनियस मिक्सचरचे 3 टाईप आहेत. पहिला जो टाईप आहे तो आहे कोर्स ऑफ मिक्सचर. पहिला टाईप आहे तो आहे कोर्स ऑफ मिक्सचर. त्यानंतर दुसरा जो टाईप आहे तो आहे कोलायडल मिक्सचर. दुसरा टाईप आहे कोलायडल मिक्सचर आणि तिसरा जो टाईप आहे तो आहे ट्रू सोल्युशन्स. असे 3 टाईप आहेत होमोजिनियस मिक्सचरचे. तर या ठिकाणी आपण पहिला टाईप स्टडी करणार आहे कोर्स ऑफ मिक्सचर. मग यामध्ये सिम्पली तुम्हाला काय स्टडी करायचं आहे, तर कोर्स ऑफ मिक्सचर या मिक्सचरमध्ये असणारे कॉम्पोनंट किंवा या मिक्सचरमध्ये असणारे पार्टिकल, तर त्या पार्टिकलची साईज किती आहे या ठिकाणी दिलेलं आहे. साईज ऑफ पार्टिकल मोर दॅन 10⁻⁴ सेंटीमीटर. म्हणजे कोर्स ऑफ मिक्सचर या मिक्सचरमध्ये असणारे पार्टिकल, त्या पार्टिकलची साईज किती असणार आहे, मोर दॅन 10⁻⁴ सेंटीमीटर असणार आहे. तर कोर्स ऑफ मिक्सचरचे एक्झाम्पल काय आहे, मिक्सचर ऑफ सॉल्ट अँड शुगर. म्हणजे सिम्पली सॉल्ट आणि शुगर यांचं जर आपण मिक्सचर घेतलं तर ते मिक्सचर, ते एक्झाम्पल कशाचं असणार आहे, कोर्स ऑफ मिक्सचरचं असणार आहे. कारण सॉल्ट आणि शुगर हे जे सॉल्ट शुगर आहेत यांची पार्टिकल साईज कशी असणार आहे, मोर दॅन 10⁻⁴ सेंटीमीटर असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा जर टाईप आपण पाहिला कोलायडल मिक्सचर, तर कोलायडल मिक्सचर मध्ये असणारे कॉम्पोनंट किंवा कोलायडल मिक्सचर मध्ये असणारे पार्टिकल, त्या पार्टिकलची साईज किती असणार आहे, तर साईज असणार आहे 10⁻⁷ टू 10⁻⁴ सेंटीमीटर. कोलायडल मिक्सचर या मिक्सचर मधील असणारे पार्टिकल, त्या पार्टिकलची साईज किती आहे, 10⁻⁷ टू 10⁻⁴ सेंटीमीटर असणार आहे. ठीक आहे. याचं एक्झाम्पल आपण घेणार आहे फेरिक हायड्रॉक्साइड सोल्युशन. त्याचबरोबर तिसरा जो टाईप आहे मिक्सचरचा तो आहे ट्रू सोल्युशन्स. आता ट्रू सोल्युशन मध्ये असणारे कॉम्पोनंट किंवा ट्रू सोल्युशन मध्ये असणारे पार्टिकल, सोल्युबल पार्टिकल, त्या पार्टिकलची साईज किती असणार आहे, तर 10⁻⁸ सेंटीमीटर असणार आहे. किती असणार आहे, 10⁻⁸ सेंटीमीटर. एक्झाम्पल आहे शुगर किंवा सॉल्ट सोल्युशन. या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेऊ शकतो शुगर किंवा सॉल्ट सोल्युशन. तर यामध्ये पुन्हा एकदा पहा की पहिल्यांदा आपण मिक्सचर हा पॉइंट पाहिलेला आहे. मिक्सचरचे 2 टाईप आहेत, होमोजिनियस मिक्सचर आणि हेट्रोजिनियस मिक्सचर. त्यानंतर होमोजिनियस मिक्सचर याचं पुन्हा क्लासिफिकेशन केलेलं आहे आणि होमोजिनियस मिक्सचरचं क्लासिफिकेशन हे त्याच्या साईजवरती डिपेंड आहे. मग या ठिकाणी होमोजिनियस मिक्सचर मध्ये असणारे पार्टिकल, त्या पार्टिकलच्या साईजवरती क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर होमोजिनियस मिक्सचरचे टोटल 3 टाईप आहेत, कोर्स ऑफ मिक्सचर, कोलायडल मिक्सचर, ट्रू सोल्युशन्स. तर यामध्ये कोर्स ऑफ मिक्सचर मध्ये पार्टिकल साईज मोर दॅन 10⁻⁴ सेंटीमीटर आहे. कोलायडल मिक्सचर मध्ये पार्टिकल साईज 10⁻⁷ टू 10⁻⁴ सेंटीमीटर आहे. तर ट्रू सोल्युशन मध्ये असणारे पार्टिकल त्याची साईज आहे 10⁻⁸ सेंटीमीटर. तर हा झाला सेकंड पॉइंट होमोजिनियस मिक्सचर. यानंतर तिसरा जो पॉइंट आहे ट्रू सोल्युशन्स, याचा आपण स्टडी करणार आहे. तर सिम्पली ट्रू सोल्युशन म्हणजे काय आहे पहा.
या ठिकाणी तुम्ही डेफिनेशन पाहू शकता आणि डेफिनेशन वरून ऍक्च्युअल ट्रू सोल्युशन आपण कशाला म्हणणार आहे तो कन्सेप्ट स्टडी करणार आहे. या ठिकाणी पहा, अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more substances whose concentration may be varied within certain limits is called true solutions. तर यामध्ये पहा, ट्रू सोल्युशन म्हणजे काय, तर सिम्पली ट्रू सोल्युशन हे होमोजिनियस सोल्युशन असणार आहे. आता होमोजिनियस सोल्युशन म्हणजे काय, तर तुम्ही असं कन्सिडर करू शकता, समजा आपण एक काचेचा ग्लास घेतलेला आहे आणि त्या ग्लासमध्ये 100 ml वॉटर घेतलेलं आहे. काचेच्या ग्लासमध्ये 100 ml वॉटर घेतलेलं आहे आणि त्या वॉटरमध्ये जर आपण 10 ग्रॅम शुगर ऍड केली, त्या वॉटरमध्ये आपण 10 ग्रॅम शुगर ऍड केलेली आहे. तुम्हाला माहित आहे शुगर हा सॉलिड सबस्टन्स आहे, तर वॉटर हा लिक्विड सबस्टन्स आहे आणि हे दोन्ही सबस्टन्स आपण काचेच्या ग्लासमध्ये ऍड केल्यानंतर तुम्हाला नक्कीच माहित आहे की शुगर त्या पाण्यामध्ये काय होणार आहे, डिझॉल्व्ह होणार आहे आणि शुगर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर त्या ठिकाणी सोल्युशन तयार होणार आहे, म्हणजे गोड पाण्याचं सोल्युशन तयार होणार आहे आणि ते सोल्युशन तयार झाल्यानंतर त्या सोल्युशन मध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं का शुगर वेगळी आहे, वॉटर वेगळं आहे, असं पाहायला मिळत नाही. म्हणजेच आपल्याला ते जे आपण सोल्युशन बाहेरून पाहणार आहे तर एकाच लेअरचं सोल्युशन ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. बरोबर आहे की नाही. मग अशा सोल्युशनला आपण काय म्हणणार आहे, होमोजिनियस सोल्युशन म्हणणार आहे किंवा होमोजिनियस मिक्सचर म्हणणार आहे. त्याचबरोबर मला तुम्हाला सांगायचं आहे की होमोजिनियस सोल्युशन जे आहे ते होमोजिनियस सोल्युशन कसं तयार झालेलं आहे, तर 2 or more substances. या ठिकाणी एक्झाम्पल घेतलेले आपण 2 सबस्टन्स घेतलेले आहेत, एक म्हणजे शुगर आणि दुसरा म्हणजे वॉटर. असे 2 सबस्टन्स आहेत. कोणतंही सोल्युशन किंवा कोणतंही मिक्सचर तयार करण्यासाठी कमीत कमी 2 कॉम्पोनंटची आवश्यकता असते. तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल मध्ये काय घेतलेलं आहे, तर एक कॉम्पोनंट म्हणजे शुगर घेतलेला आहे आणि दुसरा कॉम्पोनंट म्हणजे काय घेतलेला आहे, वॉटर घेतलेलं आहे. तर या 2 कॉम्पोनंटच्या मिक्सचरला किंवा या 2 कॉम्पोनंट, हे जे 2 कॉम्पोनंट आहेत हे कंबाईन केल्यानंतर काय तयार होणार आहे, शुगर सोल्युशन तयार होणार आहे. पण या शुगर सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जे असणार आहे हे कॉन्सन्ट्रेशन एका ठराविक लिमिट पर्यंत ते चेंज होत राहणार आहे. डेफिनेशन मध्ये तुम्हाला दिलेलं आहे ट्रू सोल्युशन म्हणजे काय, अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more substances. म्हणजे हे सोल्युशन 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्स पासून तयार झालेलं आहे. त्याचबरोबर या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन हुज कॉन्सन्ट्रेशन मे बी व्हेरीड विथ इन सर्टन लिमिट्स. म्हणजेच या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन एका ठराविक लिमिट पर्यंत चेंज होणार आहे आणि नंतर ते चेंज होणार नाही, म्हणजे कॉन्स्टंट राहणार आहे. अशा सोल्युशनला तुम्ही काय म्हणणार आहे, ट्रू सोल्युशन. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, जर आपण या ठिकाणी सुरुवातीला एखादा ग्लास घेतलेला आहे किंवा बीकर घेतलेला आहे आणि त्या बीकरमध्ये आपण शुगर प्लस वॉटर याचं सोल्युशन घेणार आहे. पण सुरुवातीला जर आपण 10 ग्रॅम शुगर घेतली असेल आणि 100 ml वॉटर असेल, लक्षात ठेवा सुरुवातीला आपण या ग्लासमध्ये किंवा या बीकरमध्ये 100 ml वॉटर घेतलेलं आहे आणि या 100 ml वॉटरमध्ये 10 ग्रॅम शुगर ऍड केलेली आहे आणि 10 ग्रॅम शुगर ऍड केल्यानंतर याचं एक ठराविक काय असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा त्याच 100 ml वॉटरमध्ये मी काय करणार आहे, अजून 10 ग्रॅम काय करणार आहे, याच्यामध्ये शुगर ऍड करणार आहे. म्हणजे सुरुवातीची 10 ग्रॅम शुगर आहे, पुन्हा मी काय केलेलं आहे, अजून 10 ग्रॅम शुगर याच्यामध्ये ऍड केलेली आहे. मग 10 ग्रॅम शुगर ऍड केल्यानंतर ती शुगर त्या पाण्यामध्ये काय होणार, डिझॉल्व्ह होणार आहे आणि डिझॉल्व्ह झाल्यानंतर त्या सोल्युशनची, म्हणजे त्या ठिकाणी जे गोड पाणी तयार झालेलं आहे ते जे सोल्युशन तयार झालेलं आहे त्या सोल्युशनची गोडी वाढणार आहे. बरोबर आहे की नाही. साखरेची अमाऊंट जर त्या पाण्यामध्ये वाढत असेल तर त्या वॉटरची गोडी वाढणार आहे. ती गोडी वाढणार म्हणजेच त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे.
बरोबर आहे की नाही, कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार आहे. समजा पुन्हा मी अजून 10 ग्रॅम त्यामध्ये शुगर ऍड केल्यानंतर पुन्हा त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे मला सांगायचं आहे की 100 ml वॉटरमध्ये सुरुवातीला तुम्ही 10 ग्रॅम शुगर ऍड केली. 10 ग्रॅम शुगर ऍड केल्यानंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी असणार आहे. कॉन्सन्ट्रेशन कमी असणार म्हणजे त्याची गोडी कमी असणार आहे. पुन्हा 20 ग्रॅम शुगर तुम्ही ऍड केल्यानंतर त्या ठिकाणी त्या शुगरचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. ठीक आहे. अजून तुम्ही 10 ग्रॅम त्याच्यामध्ये ऍड केल्यानंतर टोटल 30 ग्रॅम शुगर तुम्ही 100 ml पाण्यामध्ये ऍड केल्यानंतर त्या शुगरचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. म्हणजेच 30 ग्रॅम शुगर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन काय होणार, इन्क्रीज होणार. सुरुवातीला 10 ग्रॅम असताना कॉन्सन्ट्रेशन वेगळं आहे, 20 ग्रॅमला कॉन्सन्ट्रेशन वेगळं आहे, 30 ग्रॅमला कॉन्सन्ट्रेशन वेगळं आहे. या बिकरमध्ये या सोल्युशनमध्ये शुगरची अमाऊंट चेंज होत आहे, पण वॉटरची अमाऊंट चेंज झालेली नाही. शुगर 10, 20, 30 या पद्धतीने आहे, पण वॉटर जो कंटेंट आहे किंवा वॉटर हा जो सॉल्व्हंट आहे, तो सॉल्व्हंट किंवा वॉटर हा जो सबस्टन्स आहे त्याची अमाऊंट या ठिकाणी चेंज झालेली नाही. म्हणजे मला यामध्ये सांगायचं आहे की या ठिकाणी 10 ग्रॅम शुगर ऍड केल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन वेगळं असणार आहे, 20 ग्रॅम ऍड केल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन वेगळं असणार आहे, 30 ग्रॅम ऍड केल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन चेंज होणार आहे. म्हणजेच शुगर ऍड केल्यानंतर या वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन हळूहळू काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन मध्ये काय होतोय, बदल होतोय. पण हा जो बदल आहे हा बदल एका ठराविक लिमिट पर्यंत होणार आहे. समजा 100 ml वॉटरची शुगर डिझॉल्व्ह करण्याची कॅपॅसिटी 30 ग्रॅम असेल. समजा 100 ml वॉटरची शुगर डिझॉल्व्ह करण्याची कॅपॅसिटी 30 ग्रॅम असेल, तर लक्षात ठेवा 30 ग्रॅम शुगर त्या 100 ml वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर 31 ग्रॅम त्या वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होणार नाही. आणि तो 31 ग्रॅम 30च्या वरती आपण 1 ग्रॅम शुगर त्यामध्ये ऍड केली, म्हणजे 31 ग्रॅम त्या शुगरमध्ये किंवा त्या सोल्युशनमध्ये ऍड केल्यानंतर तो 1 ग्रॅम सबस्टन्स त्या वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होणार नाही आणि त्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन मध्ये काही सुद्धा बदल होत नाही. यालाच म्हणायचं आहे ट्रू सोल्युशन्स. याला आपण काय म्हणणार आहे, ट्रू सोल्युशन म्हणणार आहे. ठीक आहे. तर यानंतर आपण आता आपल्या चॅप्टरमध्ये जे हेडिंग दिलेलं आहे सोल्युशन्स याचा स्टडी करणार आहे. तर सोल्युशन्स म्हणजे बेसिकली काय सांगितलेलं आहे पहा. डेफिनेशन सोल्युशन म्हणजे काय, द सोल्युशन इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more प्युअर सबस्टन्सेस. सोल्युशन म्हणजेच काय असणार आहे, तर कॉम्बिनेशन असणार आहे. ठीक आहे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्स काय आहे, कॉम्बिनेशन आहे. तुम्ही ट्रू सोल्युशन मध्ये पाहिलेलं आहे. तर सोल्युशन इट इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more प्युअर सबस्टन्सेस. तर सोल्युशन काय आहे, होमोजिनियस मिक्सचर आहे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्सचं सोल्युशन काय आहे, होमोजिनियस मिक्सचर आहे. ठीक आहे. तुम्ही मगाशी एक्झाम्पल पाहिलेलं आहे, शुगर प्लस वॉटर किंवा सॉल्ट प्लस वॉटर हे सोल्युशनचे एक्झाम्पल आहे. त्यानंतर याच्यामध्ये महत्वाचा जो पॉइंट आहे, सोल्युशन हा 2 पार्टमध्ये विभागलेला आहे. त्यामध्ये पहिला जो आहे तो आहे सोल्यूट आणि दुसरा जो आहे तो आहे सॉल्व्हंट. पुन्हा एकदा बघा, सोल्युशन जे सोल्युशन घेतलेलं आहे आपण, हे सोल्युशन 2 पार्टमध्ये विभागलेलं आहे. त्यापैकी एक जो आहे तो आहे सोल्यूट आणि दुसरा जो आहे तो आहे सॉल्व्हंट. मग या ठिकाणी सोल्युशन मध्ये आपण सोल्यूट कोणाला म्हणणार आहे आणि सोल्युशन मध्ये आपण सॉल्व्हंट कोणाला म्हणणार आहे, हे महत्वाचे पॉइंट आहेत. तर पहा, या ठिकाणी तुमच्या समोर एक बीकर घेतलेला आहे आणि या बीकर मध्ये पुन्हा आपण शुगर सोल्युशन घेतलेलं आहे. पुन्हा आपण काय घेतलेलं आहे, शुगर सोल्युशन घेतलेलं आहे. आणि या शुगर सोल्युशन मध्ये शुगर किती आहे, तर 10 ग्रॅम शुगर आहे. शुगर किती आहे, 10 ग्रॅम शुगर आहे. आणि वॉटर किती आहे, 100 ml वॉटर आहे.
म्हणजेच या ठिकाणी आपण जे सोल्युशन घेतलेलं आहे हे सोल्युशन शुगर सोल्युशन आहे आणि या शुगर सोल्युशन मध्ये 10 ग्रॅम शुगर आहे आणि 100 ml वॉटर आहे. मग यामध्ये 2 कंपोनंट आहेत. शुगर हा एक कंपोनंट आहे आणि वॉटर हा एक कंपोनंट आहे. मग या 2 कंपोनंट पैकी सोल्यूट कंपोनंट आपण कोणाला म्हणणार आहे आणि सॉल्व्हंट कंपोनंट आपण कोणाला म्हणणार आहे याचा स्टडी करायचा आहे. तर पहा या ठिकाणी सोल्यूट कोणाला म्हणणार आहे तर सोल्युशन मध्ये जो कंपोनंट मायनर असणार आहे या ठिकाणी पाहू शकता द मायनर कंपोनंट प्रेझेंट इन द सोल्युशन इज कॉल्ड सोल्यूट. या शुगर सोल्युशन मध्ये शुगर आणि वॉटर कंपोनंट आहेत. तर शुगर आणि वॉटर कंपोनंट पैकी शुगर या कंपोनंटची अमाऊंट किंवा हा शुगर जो कंपोनंट आहे हा कमी आहे ऍज कम्पेअर टू वॉटर पेक्षा. याची अमाऊंट काय आहे कमी आहे 10 ग्रॅम आहे. मग सोल्युशन मध्ये ज्या कंपोनंटची अमाऊंट कमी असणार आहे त्या कंपोनंटला आपण म्हणणार आहे सोल्यूट म्हणणार आहे. काय म्हणणार आहे सोल्यूट म्हणणार आहे. त्याचबरोबर सॉल्व्हंट म्हणजे काय तर सोल्युशन मध्ये ज्या कंपोनंटची अमाऊंट जास्त असणार आहे या ठिकाणी पाहू शकता द मेजर कंपोनंट प्रेझेंट इन द सोल्युशन इज कॉल्ड सॉल्व्हंट. म्हणजे सोल्युशन मध्ये जो कंपोनंट जास्त असणार आहे ज्याची अमाऊंट जास्त आहे त्याला आपण काय म्हणणार आहे सॉल्व्हंट म्हणणार आहे. तर लक्षात ठेवा सोल्युशन्स या चॅप्टर मध्ये अतिशय महत्वाचे 2 पॉइंट आहेत. एक म्हणजे सोल्यूट आणि दुसरा म्हणजे सॉल्व्हंट. तर नेहमी लक्षात ठेवायचं सोल्युशन मध्ये जो सोल्यूट आहे तो सोल्यूट मायनर कंपोनंट असतो आणि सॉल्व्हंट हा काय असणार आहे मेजर कंपोनंट असणार आहे. तर यानंतर आपण जो स्टडी करणार आहे तो कोणता करणार आहे अतिशय महत्वाचा पॉइंट आहे पुढचा की मी आताच सांगितलं तुम्हाला सोल्युशन यामध्ये 2 कंपोनंट असणार. एक म्हणजे सोल्यूट आणि दुसरा म्हणजे सॉल्व्हंट. असे 2 कंपोनंट असणार आहेत. मग सोल्यूट आणि सॉल्व्हंट या कंपोनंटच्या फिजिकल स्टेटवरती पुन्हा सोल्युशनचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. पुन्हा एकदा बघा सोल्युशनचे सोल्यूट आणि सॉल्व्हंट असे 2 कंपोनंट असणार आहेत. तर या 2 कंपोनंटच्या फिजिकल स्टेटवरती सोल्युशनचे टोटल 9 टाईप आहेत. सोल्युशनचे टोटल किती टाईप आहेत 9 टाईप आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ फिजिकल स्टेट ऑफ कंपोनंट्स इन ब्रॅकेटमध्ये सोल्यूट अँड सॉल्व्हंट. म्हणजे सोल्युशन मध्ये सोल्यूट आहे त्याचबरोबर सॉल्व्हंट आहे आणि सोल्यूट सॉल्व्हंट यांच्या फिजिकल स्टेटवरती सोल्युशनचे टोटल 9 टाईप आहेत. मग 9 टाईप कोणते आहेत तर पहा पहिला टाईप आहे सॉलिड इन सॉलिड. म्हणजे या ठिकाणी सॉलिड इन सॉलिड म्हणजे सोल्यूट सॉलिड असणार सॉल्व्हंट सुद्धा काय असणार आहे सॉलिड असणार आहे. सॉलिड इन सॉलिड. त्यानंतर सॉलिड इन लिक्विड दुसरा टाईप आहे सॉलिड इन लिक्विड. तिसरा आहे